रसिक हो नमस्कार. आजच्या मैफिलीत आपण उमा काकूच्या गोष्टी या कथामालिकेतील पुढची कथा ऐकणार आहोत. कथेचं शीर्षक आहे करंजा. चला तर ऐकूया श्री स्वानंद जोशी लिखित कथा करंजा. कोजागिरीचा उत्सव झाला. नवी बांधून झाली नि लगेच मी घर झाडणीला बायका बोलावल्या. नंतर म्हणून गणपतीनंतर घर आवरून झालंच नव्हतं. तसा आडगळ मोडून केर रोज व्हायचा, पण कोळिष्टक जळमट यांचा जरा समाचार घ्यायचा होता नि माळ्यावरची तांब्या पितळ्याची भांडी घासून घ्यायची होती. 2चे 3 दिवस तिघी राबत होतो तेव्हा कुठे घर लख्ख झालं. यांनी आकाश दिवा करायला घेतलं नाही होता. कायसे झिरमिरीचे कागद आणलं नाही होते. सगळी मुंबईची कौतुक हो. माझ्या भाजण्या भाजून दळून झाल्या नि आधी बेसन लाडू करून घेतले. हे कचेरीत नि मुलं शाळेत असल्याची वेळ साधून अनारशांचा घाट घातला. सगळं सागर संगीत केलं तरी मुद्दाम कुणीतरी यायचं, गप्पा व्हायच्या नि आम्ही हसलो की अनरसेही मला हसायचे. ती खिंडही लढवून झाली. कडबोळी, चकल्या, शंकरपाळे, चिरोटे सगळं एक एक करत गेले. मध्येच जोडीला यशोदा यायची हो. यमुना वहिनींपेक्षा माझाच तिला लळा. नवखी असली तरी बरं करायची पोर. रवा लाडू नि चिवडा आदल्या दिवशी, राहिल्या त्या करंजा. बाकी सगळं एकटं दुकटं केलं तरी चालतं हो, पण करंजांचा मात्र सोहळा व्हायला हवा. आळीतल्या सगळ्या बायका यायच्या. कुणी तरण्या, कुणी म्हाताऱ्या. कुणी गोळा कुटतय, कुणी सारण भरतय, कुणी चटाचटा लाटून देतायत तर कुणी चुलीशी. मध्येच कुणी रंगात आलं की ओव्या सुरू. मग तुळशीच्या लग्नानंतर कुणाची लग्न ठरलेली असली तर बघायलाच नको. दिवसा दळू कांडू रात्री पापड पिठी, आली लग्न चिठी श्रीपाद बाळाची. दिवसा दळू कांडू रात्री करंजी सारण, तुझ्या लग्नाचे कारण मधुकर बाळ. घालीते मी मुरड करीते मी करंजी, आमुचे बापाजी ताले वार. तळीते मी करंजी तिला आले फोड, आळशीपणा सोड यशोदा बाई. दिवाळीच्या दिवशी नैवेद्य करंजीचा, किती मान मोठा तिचा फराळात. अशा एकात एक गुंफलेल्या ओव्या सुरू व्हायच्या. सगळं आटोपलं की चांदड्याच्या पानावर प्रत्येकीला कुंकू लावून 2-2 करंजा द्यायच्या चव बघायला. करंजांचं नवल नाही, कित्येकदा होतात, पण दिवाळीच्या करंजांना सगळ्या जमल्या की घर आनंदून जायचं. सगळी तयारी झाली होती. दुपारची जेवण लवकर उरकली नि करंजीचं पुढे ओढते तो इंदू काकू हजर. गो उमे, आले गो यंदा करंजा करायला. पुढच्या वर्षीचं कुणी बघितलं ने. तर म्हटलं बाकी जमलं नाही तरी 4 ओव्या तरी म्हणेन. इंदू काकूंचं वय झालेलं, पण ही जुनी खोडं कामं का सोडायची आहेत. तेवढ्यात यमुना वहिनी यशोदा दोघीही आल्या. या हो वहिनी, आज तळणाचं तुम्ही बघाल ना, म्हणजे मी जरा निसोपरी राहीन. मुंबईतनं दिगू भाऊजी नि सगळी मंडळी यायचेत. शिवाय यंदा भाऊ बिजेला वंसही माघारपणाला येईन म्हणाल्यात, म्हणून सरस प्रमाण घेतलंय हो. तळीन तर काय झालं, 1 हाती तळीन हो. एवढं आम्ही बोलतोय तो आळीतल्या भावकीतल्या 1-1 जणी आल्या. नर्मदा वहिनींनी कुटायला घेतलं नी. मी 1 हात मारला होता, पण ते त्यांच्या आवडीचं काम. एकदा विरी वरवंटा घेतलं नी की 1 हाती कुटायच्या. दोघी तिघींनी लाटायला घेतलं नी.
पाटावर करंजा हळूहळू येऊ लागल्या. तरी माझं लक्ष ताराकडेच. सगळ्या आल्या. निम्म्यावर काम आलं तरी जानकीचा पत्ता नव्हता. जानकी म्हणजे माझी सख्खी चुलत जाऊ, पण सख्ख्याच्या वरताड आमचा घरोबा. पाठोपाठ लग्न झाल्यामुळे मंगळागौर, महालक्ष्मी, शिवामूठ सगळंच एकत्र. त्यामुळे या उमेची खरी सखी झाली होती जानकी. पण आजच कशी ही आली नाही म्हणून हात करंजीला मुरड घालत असले तरी डोळे तिच्या वाटेकडे लागले. मी इंदू काकूंना म्हटलंही, काकू येताना जानकी नाही का हो भेटली? वसंता करवी निरोप गेला होता. तिची अडचणही फिटलेली. मग विसरली की काय? उमा, बोलणार नव्हते पण आता विचारतेस म्हणून सांगते हो. येताना जानकीकडे वळले मी. रामा ओटीवरच झाप विणत बसलेला. जानकी येते ना विचारलं तर माझ्यावरच चिडला. त्याचं नि सदाशिवाचं जमिनीवरून वाजलं ना मध्यंतरी, त्याचं काही बही बोलू लागला. वर निरोपही दिलन तुला की जानकी यापुढे यायची नाही सामूहिक कार्यक्रमात ते, पण तुला वाईट वाटेल म्हणून बोलले नाही. मी डोळे पुशीत उठले नि तरातरा जानकीच्या घराची वाट धरली. चिळणीशी जाऊन जानकीला हाक मारली तर राम भाऊजीच आले. आमच्याकडल्या बायका आता यापुढे भावकीत पापड लाटायला आणि करंजा करायला यायच्या नाहीत. पण कारण काय? कारण विचार तुझ्या नवऱ्याला. सगळं धोपट मार्गाने करतो म्हणे. मी माझा वशिला लावून जमिनीचं काम करतो म्हटलं तर ते नको. परवा कचेरीत वाजलं आमचं. आता मला कुणाची तोंडही बघायची नाहीत. भाऊजी फणफणले. इथेच काय तो सोक्षमोक्ष लावायचं ठरवून मी म्हटलं, यांना मी याबद्दल एक अक्षरही विचारायची नाही. जमिनी, संपत्ती, शेतीभाती याचं भाऊ बनकीत बघून घ्या काय ते, पण ती भांडणं घराशी आलेली मला चालणार नाही. मला सांगा राम भाऊजी, आज तात्या असते तर त्यांच्याशीही असंच बोलला असतात? तुमची लाडकी माई काकू असती तर तिलाही असंच सुनावलं असतं? मुळात जर आम्ही बायका स्वयंपाकघरातल्या कुरबुरी माझघरापर्यंतही येऊ देत नाही तर तुम्ही कचेरीतलं भांडण चुलीशी का नेताय? आज भावकीतल्याच काय, आळीतल्या सगळ्या बायका जमल्यात. फक्त जानकी आली नाही. याची परत बायकांमध्ये चर्चा होणार. तुमच्या जमिनींची भांडणं आमची नाती पोखरणार. सांगा भाऊजी, पटतंय का हे? काही सुचेन असं झालेले चेहरा पडलेले भाऊजी घरात निघून गेले नि तेवढ्यात खोलीतून जानकी बाहेर आली. डोळे रडून रडून लाल बुंद झालेले. येऊन मला बिलगली. जानकी, समजू शकते मी. खूप काही बोलायचंय ना तुला. सावकाश बोलूच, पण आत्ता डोळे पूस नि आधी करंजा नाहीये. तिथे आत्तापर्यंत काय दळण दळलं गेलं असेल देव जाणे. दोन्ही जवळ तोंड धुवून पदर सारखा करून जानकी माझ्या बरोबर आली. शेवटचा गोळा राहिला होता. मीच म्हटलं, आली हो जानकी. सगळ्या एकमेकींकडे बघायला लागल्या, पण कुजबूज सुरू व्हायच्या आधीच मी ओव्या सुरू केल्या. आली ही दिवाळी तळीते मी करंजा, करूया उद्या खाजा जाऊ बाई. मग एकेकीने रंग चढवला. आली ही दिवाळी नका रागे भरू कोणी, वतू देत दोणी आनंदाने. आली ही दिवाळी उमेची झाली घाई, तिला मदत ती होई जानकीची. करंजांचं होत आलं होतं. एकेकीने आवरायला घेतलं. चांगल्या हाराभर करंजा सोहळ्यात ठेवल्या. कुंकू लावून एकेकीची पाठवणीही केली. ऐन दिवाळीत पाऊस खो घालणारसं बाहेर वातावरण झालेलं, पण घरातल्या मळभाला मी केव्हाच परतवलं होतं.